अध्याय 9. शंकररावांचे मरण टळले. श्री दत्तात्रयांच्या आदेशानुसार शंकरराव हे अक्कलकोटास आले. तिथे येणारा भक्त समुदाय, स्वामींच्या चरणी लोकांची असणारी भक्त लोकांची गर्दी पाहून त्यांना आपल्याला स्वामींचे दर्शन कसे होणार याची चिंता लागली. तेव्हा शंकररावांनी स्वामींचे सेवेकरी कोण याची माहिती गोळा केली. त्यात त्यांना सुंदराबाईंचे नाव समजले. त्यांनी तिची भेट घेतली. तिला आपली समस्या निवेदन केली आणि जर स्वामी भेट त्यांची कृपा करून दिली तर तिला काही रक्कम देण्याचंही कबूल केले. तिने खरोखरच दुसऱ्या दिवशी शंकररावांना स्वामींच्या पुढ्यात नेले. इतकेच नाही तर त्यांची समस्याही स्वामींना सांगून त्यांना शंकररावांना या संबंध बाधेतून मुक्त करा अशी विनंती केली. त्याबरोबर महाराज शंकररावांना सोबत घेऊन शेख नूर बाबाच्या दर्ग्याकडे निघाले. वाटेत यमन लोकांची दमन म्हणू लागली. तिथे येताच महाराज तिथल्या एका नव्या खाचेत स्वतः जाऊन झोपले. त्या कृतीतून त्यांनी शंकररावांचे मरण टाळले. शंकरा, तुझे मरण आम्ही चुकवले रे, अशी त्यांनी ग्वाही देखील दिली. तेव्हा कृतज्ञतापूर्वक शंकररावांनी त्याच दिवशी फकीरांना खाना दिला आणि दर्ग्यावर एक चादर चढवली. पुढे स्वामींनी त्यांना कडुलिंब रसात मिरी वाटून ते औषध पोटात घ्यायला लावले. त्या औषधाने त्यांचे पूर्णपणे व्याधी निवारण झाले. पुढे याच शंकररावांनी स्वामी सेवेचा एक भाग म्हणून भक्तांच्या सोयीसाठी अक्कलकोट इथे एक मठ उभारला. त्याचेच नाव राजे रायन मठ होय. श्री स्वामी समर्थ.